आज आपण सुकी मेथीची भाजी करणार आहे। त्याच्यात मसूरची डाळ टाकून तेल गरम केलं, जिरं टाकते। जिरं मस्त तडतडलं, आता लसूण टाकते, मग मिरच्या टाकते। मिरची लसूण मस्त तळला गेला, आता त्याच्यात मी मेथी टाकते, भिजवलेली डाळ टाकते। आता चवीपुरतं मीठ टाकते। जर अंदाज असेल तर पहिलेच टाकायचा, नसला तर भाजी शिजल्यावर पण आपण टाकू शकतो। आता मी 10 मिनिटं अशीच भाजी शिजू देते। कुकरमध्ये वरण करणार आहे मी आज। तेल गरम झालं, मोहरी टाकते, जिरा टाकते, लसूण कढीपत्ता, मिरच्या टाकते, जरा टमाटे टाकते। टमाटा मस्त शिजला गेला, आता आपण त्याच्यात डाळ टाकू। किती घट्ट किती पातळ पाहिजे त्या अंदाजे आपण पाणी टाकायचं। त्याच्यात आता हळद टाकते। आता चवीपुरतं मीठ टाकते, थोडी कोथिंबीर बी टाकते आणि सिक्रेट मसाला टाकते माझा। डाळ खूप टेस्टी लागते याच्याने। आता 3 शिट्ट्या करून घेते। 10 मिनिटं झाले, आपली भाजी तयार झाली आणि मी तुम्हाला आता डाळ भाताचा भाजीचा ताट करून दाखवते। शिट्ट्या झाला, मी आता तुम्हाला झाकण खोलून दाखवते। हे बघा आपली कुकरमधली डाळ, मी तुम्हाला आता ताट करून दाखवते। हे बघा आपलं वरण, मस्त भात, मेथीची भाजी आणि चपाती। कसे वाटलं जेवण ते कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा आणि अशी भाजी आणि वरण कुकरमधलं करून बघा।